नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान आणि मस्त असाल. स्वागत आहे तुमचं या व्लॉगमध्ये. आज आहे महाशिवरात्री आणि आम्ही चाललो आहे वैग्रेश्वरला आमच्या कुलदेवतांकडे. अभिषेक आहे आणि सकाळचे वाजलेत, किती वाजलेत सकाळचे? 3:45 वाजलेले आहेत. म्हणजे 2 वाजता उठलेले आहे मी आणि तयार वगैरे. इथे मम्मी पण तयार आहे आणि पुढे जेंट्स लोक बैठे हे आगे. आणि तर मग चला जाऊया आपण आणि भरपूर मजा येणार आहे. आणि तुम्हाला दाखवते, म्हणजे सगळे लांगीच असतील तिथे, म्हणजे पूर्ण लांगी खानदानच दाखवेल तुम्हाला मी आज. तर मग चला जाऊया, भरपूर मजा येणार आहे. आणि मी कशी दिसते नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. तर चला जाऊया. तर आत्ता आम्ही रस्त्याला आहोत आणि चाललो आहे. भरपूर म्हणजे सकाळ आहे पण अंधार पण भरपूर आहे. आणि एवढ्या लवकर आम्ही पहिल्यांदाच निघालो आहे. म्हणजे 2 वाजता उठून वगैरे सगळं करून वगैरे 2 वाजता, म्हणजे ऑलमोस्ट 3-3:30ला तयार होतो आम्ही आणि आता निघालो आहे. आणि त्याच्यामध्ये रस्ता खूप कठीण आहे आणि थोडासा घाट पण आहे. तर मग चला, तर तुम्हाला रस्ता कसा दाखवू. हे बघा, रस्ता एकदम हे शकता तुम्ही. कर्ल्स खूप छान आले तर एकदम छान. इथे पण असं केलं मी, फक्त ट्राय करत होते की कसे होत आहेत वगैरे, पण चांगले झाले. ड्रेस पण छान वाटतं है ना. मी आता शूटच करत होते, मी बोलले शूट करून घेते आणि त्यामुळेच मग कर्ल्स केले होते मी हे. अच्छा राधिका, हा चेहरा एकदम ग्लो करते. काय लावलंस काय? हा, पहिल्यासारख्यापेक्षा जास्त ग्लो करतोय. हा, आणि माझे ते स्किन प्रॉब्लेम होते नाही का मागच्या वेळी, ते पण नाहीये, ते पण नाहीयेत आता, पूर्ण क्लिअर झालेत. कारण की ना मी आता म्हणजे डेली रुटीन चालू केलंय. मी दिवसातून 5-6 लिटर पाणी तर पितेच. आणि सोबतच एक डॉक्टर आहे, ते मला सजेस्ट करतात की तुम्ही हे डाएट करा, हे खा, ते खा वगैरे. मग त्याच्यामुळेच माझी स्किन एवढी ग्लोईंग आणि छान झालेली आहे. छान वाटत, एकदम चमकते, एकदम नॅचरल. हा, पहिल्यासारखं नाही, थोडंसं एकदमच असा ग्लो होतोय. तर गाईज, हे पॉसिबल झालंय फक्त आणि फक्त क्युअर स्किनमुळे. म्हणजे माझी स्किन एवढी ग्लो करते आणि माझे जेवढे पण कन्सल्ट होते, म्हणजे ॲक्ने होते मला, परत माझे डार्क स्पॉट्स होते, पिगमेंटेशन वगैरे होते, रेड स्पॉट्स होते, ते सगळे गेलेले आहेत फक्त आणि फक्त क्युअर स्किन ॲपमुळे. म्हणजे मला बिलीव्ह नाही होते, माझी स्किन एवढी हेल्दी आणि क्लिअर झाली आहे. कोणताही प्रोडक्ट यूज करायचं बोललो तर आपल्याला वाटतं की आपण फेअर हो, आपला जो कॉम्प्लेक्शन आहे त्याच्यापेक्षा 1 टोन आपण फेअर हो, 2 टोन फेअर हो, असं काहीच नसतं. आपण जे प्रोडक्ट यूज करतो ते प्रॉब्लेम्सवर असतं. आपलं कॉम्प्लेक्शन सगळ्यांचंच खूप छान आहे, सगळीजणं खूप छान दिसतात त्यांच्या कॉम्प्लेक्शनमध्ये. तर तुम्ही हे डोक्यातून भूत काढून टाका की तुम्हाला गोरं व्हायचं आहे किंवा फेअर व्हायचं आहे. अजून 1 टोन 2 टोन कोणतीही अशी क्रीम नाही आहे जी आपल्याला फेअर करू शकते. हा, पण क्युअर स्किन असा एक ॲप आहे ज्याच्याने आपले स्किन रिलेटेड इश्यूज सगळे फिक्स होतील आणि सगळे 100% सॉल्व होतील. ह्याची 100% गॅरंटी मी देत आहे, बिकॉज मी रिसेंटली यूज करत आहे. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल किंवा इतर मागच्या व्लॉग्समध्ये सुद्धा बघितलं असेल, मी क्युअर स्किनबद्दल सांगितलेलं आहे तुम्हाला. म्हणजे जसंच मी तुम्हाला अगोदरसुद्धा सांगितलं होतं की क्युअर स्किन ॲप हा असा ॲप आहे जिथे आपल्याला डर्माटचे फ्री कन्सल्टेशन भेटतात आणि ते आपल्याला सांगतात. आता मी तर भरपूर दिवस, म्हणजे भरपूर 1 वर्ष झाला, 1 वर्षाचे जास्त झाला, मी 5 लिटर दिवसाला पाणी पिते. मला जो डाएट प्लॅन त्यांनी सजेस्ट केला आहे तो फॉलो करते. कधी कधी चीट पण होऊन जातं, पण इट्स ओके. पण मी प्रॉपर डाएटवर फोकस करते आणि खूप चांगला डाएट प्लॅन त्यांनी दिलेला आहे मला. आणि आता जसं की तुम्ही बघू शकता, माझे जे स्किन कन्सल्ट्स होते ते पूर्ण क्लिअर झालेले आहेत. ह्याचा अर्थ हे नाही की मी ते प्रोडक्ट यूज करणं सोडून टाकेल, असं नाही. कारण की मी प्रोडक्ट यूज नाही केले क्युअर स्किनचे, तर मला असं वाटतं की माझी स्किन थोडीशी डल पडू शकते. तर त्यापेक्षा कंटिन्यू प्रोडक्ट्स यूज करत राहणार आहे. म्हणजे मी का नाही सोडू शकत प्रोडक्ट यूज करणं क्युअर स्किनचे, कारण की आता आमचा मध्ये प्लॅन झाला होता की आम्ही कुठे फिरायला जाणार आहोत.
तर मी डायरेक्ट किट घेतला तो आणि बॅगेमध्ये टाकला. म्हणजे एक प्रोडक्ट इथे पडलेलं आहे, एक प्रोडक्ट तिथे पडलेलं आहे, इथे पडलेलं आहे, ते शोधायचा पण त्रास नाही आहे मला. छोटासा असा किट येतो ज्याच्यामध्ये 5 प्रोडक्ट आपले असतातच. सो ते घेऊन मी डायरेक्ट बॅगेमध्येच टाकते. म्हणून मी सोडू नाही शकत प्रोडक्ट यूज करणं. आणि आता जरी माझी स्किन पूर्ण क्युअर झालेली असेल, माझे सगळे प्रॉब्लेम्स गेलेले असतील, तरीही मी मेक शुअर करेल की मी हे प्रोडक्ट यूज करणार आहे. कारण की आता आपल्याला वाटतं की बाबा आपले आता स्किन प्रॉब्लेम सॉल्व झाले, तर आपण आता सोडून द्यायचं यूज करणं, असं नाही आहे. पुढेसुद्धा आपल्याला ते प्रोडक्ट सोडल्यानंतर आपल्याला कोणतं ना कोणतं एक रूटीन फॉलो करायचंच आहे. तर माझं म्हणणं आहे की ज्याच्याने आपले प्रॉब्लेम सॉल्व झालेले आहेत ज्या प्रोडक्ट्सनी, तेच रूटीन आपण फॉलो करू शकतो. जसं आपलं बॉडीचं रूटीन असतं, आपण जेवतो, आपल्याला म्हणजे एनर्जीसाठी जेवण तर लागतंच. तसंच आपल्या स्किनसाठी सुद्धा आपल्याला एक डेली बेस रूटीन लागतो, स्किन केअर रूटीन, जो क्युअर स्किनमध्ये पूर्ण किट भेटून जातं, ज्याच्यामध्ये तुमचं डेली स्किन केअर रूटीन परत नाईट केअर रूटीनसुद्धा येतं. आणि असं पण नाही की तुम्हाला खूप अफोर्डेबल म्हणजे तुम्हाला खूप महाग रेंजमध्ये खूप थोडेसे प्रोडक्ट भेटतात. 1499 मध्ये आपल्याला पूर्ण किट भेटून जातो. म्हणजे आपण एक प्रोडक्ट घ्यायला गेलो आपल्या स्किन केअरनुसार किंवा आपल्या स्किन कन्सर्ननुसार एक प्रोडक्ट जर आपण बाहेरून घ्यायला गेलो, तर त्याचं कॉस्ट पडतं काहीतरी 800 to 1000 रुपीज. तर आपल्याला 1499 मध्ये त्याच्यामध्ये पूर्ण किट भेटून जातो, क्लेन्झर भेटून जातो, आपल्याला मॉइश्चरायझर भेटून जातो, आपले सीरम भेटून जातात, डेचे नाईटचे सीरम भेटून जातात, परत त्यामध्ये सनस्क्रीन असते. म्हणजे एवढा सगळा किट आपल्याला प्रोव्हाइड केला जातो क्युअर स्किनमध्ये. आणि सोबतच आपल्याला डॉक्टरचे फ्री कन्सल्टसुद्धा भेटतात प्रत्येक मंथला. म्हणजे जरी मी बिझी असले किंवा माझ्या लक्षात नसलं की आता स्किनचं चेकअप करायचं आहे किंवा आता डॉक्टरशी चॅट करायचं आहे, तर मला क्युअर स्किन हा ॲप मला हर वेळेस नोटिफिकेशन पाठवतो की तुम्हाला आता डॉक्टरसोबत बोलायचं आहे, तुमची चॅट आहे. आणि सोबतच तुम्ही जी स्टार्टिंगपासून जी चॅट कराल, म्हणजे मी स्टार्टिंगला बघा माझा फेस ॲनलाइज केलेला होता, तो मी इथे तुम्हाला फोटो देते. आणि आतासं तुम्हाला दिसतच असेल, मी फक्त लिपस्टिक लावले आहे, बाकी नथिंग, माझ्या फेसवर काहीच नाही आहे, फक्त थोडासा ब्लश आणि लिपस्टिकच आहे, की अदरवाईज काहीच नाही आहे. तर तुम्ही बघू शकता किती फरक पडलेला आहे. सोबतच तुम्ही दोघांमधला फरक बघू शकता. म्हणजे ही जी जर्नी आहे क्युअर स्किनची आणि माझी, क्युअर स्किन ॲपची आणि माझी, ही खूप जुनी आहे. म्हणजे 1 वर्ष झाला असेल आणि 1 वर्षामध्ये एवढा सारा फरक पडलेला आहे. 1 वर्षाच्या वरसुद्धा झाला आहे. म्हणजे एवढा फरक पडलेला आहे आणि मला बिलीव्ह नव्हतं की मला जी पाहिजे होती ती स्किन मी अचीव केलेली आहे. सोबतच आपल्याला जो किट प्रोव्हाइड केला जातो त्याची पण क्वांटिटी भरपूर येते. 1499 मध्ये तर खूपच चांगली क्वांटिटी येते, ज्याच्याने आपले 2 महिने तर आरामात निघून जातात. सोबतच तुम्हाला जर 1499 मध्ये अजून ऑफ हवे असतील, सो ते माझं मी स्क्रीनवर कुपन कोडसुद्धा मेन्शन करत आहे, रितिका 100. हा तुम्ही टाकल्यावर तुम्हाला ऑफर्स भेटतील. आणि सोबतच डिस्क्रिप्शनमध्ये मी क्युअर स्किन ॲपची लिंक दिलेली आहे आणि पिन कमेंटला सुद्धा लिंक दिलेले आहे. सो जाऊन तुम्ही लिंकला क्लिक केल्यावर तुम्हाला क्युअर स्किन ॲप हा भेटेल आणि तुम्ही डाउनलोड करा, तुमची जर्नी सुरू करा आणि नक्कीच खूप चांगली अशी ग्लोईंग आणि हेल्दी स्किन मिळवा विथ क्युअर स्किन ॲप. हर हर महादेव. तर मंडळी बघू शकता, हे आहे सगळ्या लांगींचं कुलदैवत. आणि इथे जो तो दिसतोय ते सगळे लांगीच आहे. म्हणजे लांगी परिवार खूप मोठा आहे. तर चला दर्शन घेऊया आपण. तर मंडळी तुम्हाला मी एक दाखवते. इथे बघा, हा दरवाजा आहे जिथून आपण आत येतो आणि हा दरवाजा आहे जिथून आपण बाहेर जातो. खूप म्हणजे बोलतात ना की एक माणूस जाऊ शकतो याच्यातून, आणि ते पण लोळून बाहेर, असं उभं राहून किंवा वाकून नाही जाऊ शकत.
आणि ते मम्मी पप्पा पूजा करताय. से हाय. आज जरा देवी पण बघा किती सुंदर सजवली आहे ते. वरदानी माता. बघू शकता किती मस्त दिसते आई. या देवीचा गाभारा किती मस्त वाटतंय. आम्ही पूजेचं ताट आणि ओटीचं ताट बघू शकता. आता मी ओटी करते देवीची आणि ते पूजेची तयारी चालू आहे. आता आम्ही चाललो देवीची ओटी भरायला. देवीचा सगळा शृंगार झाला. देवी खूप मस्त दिसते. तर चला या. इथे सगळी जण रात्रीपासून राहायला आहेत. आम्ही जवळ होतो म्हणून आम्ही काय आलो नाही राहायला, पण आम्ही लवकर आलो. तसंही पटकन आलो आणि सकाळचे म्हणजे अवघे पप्पा किती वाजले? अवघे 5:15 झालेत आणि अजून उठलेत सुद्धा नाहीये. तर त्यामुळे आणि आता अभिषेक सुद्धा चालू होणार आहे आणि ते तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि भरपूर छान मस्त असा गार वारा सुटलाय. थंडी पण नाही वाजत आहे, पण म्हणजे तो वारा असतो ना, एक छान असं पॉझिटिव्ह एनर्जी आहे. भरपूर पॉझिटिव्ह वाटतंय आणि भरपूर सारं दूध साखरेचा नैवेद्य दाखवा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
पाणी शिपडायला सुरुवात करा. आणि पाणी तर आपला अभिषेक पूर्ण झालेला आहे. देवीचा सुद्धा अभिषेक झालेला आहे. आता आरती चालू होईल. बोनी बोनी पाता तुझे नाही 40 शब्द तुझं बोलवे काही साई राजा पंडोप्राई ते जय देवी जय शास्त्रमसिनी ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न मंडळी फायनली आपला अभिषेक झालेला आहे डन. आणि इथे प्रसाद म्हणजे उपवास आहे, सो सगळ्यांना इथे प्रसाद आहे आपला. चिप्स, केळी आणि खजूर प्रसाद आहे हा. आणि तिथे टिळा लावायला बसलेत, वर्गणीला आहेत सगळीजण आणि भरपूर जण आहेत. आणि जसे आम्ही म्हणजे आमचं जसं हे झालं अभिषेक झालं त्याच्यानंतर भरपूर गर्दी वाढली आणि मी बरं झालं अगोदर ओटी भरून घेतली, नाही तर मला प्रॉब्लेम झाला असता. तर मग इथे आता पप्पा उभे आहेत. पप्पा कसं वाटतंय? एकदम सुंदर सुंदर वाटतंय. पप्पा टिक्का नाही लावला तुम्ही? टिक्का लावून घ्या. टिक्का लावा पप्पा. हा ओरिजिनल पप्पा. तो टिक्क्या बघा तिकडे. टिक्का लाव. टिक्का लाव. अरे लगाव यार एक लगाव. ओरिजिनल. तर ही आहे प्रसादाची रूम. इथे सगळे लेडीज काम करत आहेत आणि इथे भाज्यांचं सुद्धा आहे. काल सगळे वस्तीला होते आणि आज सगळे प्रसाद भरतायत आणि देत आहेत. आत्ता मी तुम्हाला सगळ्यात मेन व्यक्तीशी ओळख करून देते, ते म्हणजे आमचे लांगी सर. हाय करा. नमस्कार मंडळी सगळ्यांना. हे आहेत आमचे लांगी सर. आणि इथे म्हणजे आमचं सगळं जेवढं पण लांग्यांचे प्रोग्राम असतात सगळे हेच मॅनेज करतात. त्यांच्याकडे सगळा हिसाब असतो. आणि श्रावण महिन्यामध्ये पण आपल्या इथे प्रोग्राम असतो. प्रत्येक सोमवारी म्हणजे श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी आपल्या इथे प्रोग्राम असतो. तर तुम्ही नक्कीच या आणि दर्शनाचा लाभ घ्या आणि प्रसादाचा सुद्धा. आजच्या दिवसाला आजची स्टोरी तर मी टाकलीच आहे. तुम्ही स्टोरी बघून जर आला असाल तर तुमचं मनपूर्वक स्वागत. आणि जर येत असाल तर चांगली गोष्ट आहे. आणि नक्कीच या एकदा तरी. म्हणजे जर या शिवरात्रीला नाही जमलं तर पुढच्या शिवरात्रीला या. प्रत्येक शिवरात्रीला मी आहेत, सर आहेत, आम्ही तुमचं मनपूर्वक स्वागत करतो लवकर. आणि देव ह्यांच्या घरात असतात आपले जे घरातले देवा आहेत ते. काय करा. तर मग आता इथे पप्पा खात आहेत प्रसाद. काय खाताय पप्पा? इथे प्रसादाची पण सोय केलेली आहे. ज्यांचा उपवास आहे त्यांच्यासाठी. पप्पा उपवास आहे तुमचा? उपवास आहे खरं? बघा घरी जाऊन बदलाल. तर इथे उपवासाला दिलेले आहे केळा, परत इथे खजूर आहे, राजगिऱ्याचा लाडू आणि वेफर. तो राजगिऱ्याचा लाडू नाही जिला माझ्या बायकोने उपवास धरला असं मला ते गाणं आठवतंय आता. पण मी खाणार नाहीये ना, मला जिरणार आहे तो. पण जाऊ द्या. हर वर्षी हा प्रोग्राम होतो. हर वर्षी शिवरात्रीचा आपण परत श्रावण महिन्यामध्ये प्रोग्राम करतो. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलता? नमस्कार, मी सीताराम यशवंत लांगी, गडपेंड लांगी सर, आपणा सर्वांचं हार्दिक सुस्वागत करतो. आज आपण या ठिकाणी श्री व्याघ्रेश्वर मंदिर व वरदायिनी माता या मंदिरामध्ये शिवरात्री उत्सव संपन्न साजरा करण्याकरिता एकत्रित आलेलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या लांगी परिवाराला, लांगी घराण्याला दिवाबत्तीचा हक्क आहे.
लांगी परिवाराचं मूळ गाव सध्या जिरणं जे आहे, जिरण्याच्या बाजूला बाकेघर नावाचं गाव होतं, परंतु गेल्या 300-350 वर्षापासून आमचे लांगी परिवारातील काही कुटुंब कानाकोपऱ्यातून रहदारीच्या मार्गावर, रस्त्याच्या मार्गावर नोकरी धंद्याकरिता आले. मग त्याच्यात पांडापूर, कळद, गडब, कांदलेपाडा, रोडे काश्मीर अशा ठिकाणी व इतरत्र स्थायिक झाले. परंतु तेव्हापासून आजपर्यंत आम्हाला मिळालेला, इवन ब्रिटिश काळापासून आम्हाला मिळालेला दिवाबत्तीचा हक्क जो आहे, त्यानुसार आम्ही या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी, त्याचबरोबर नवरात्रोत्सवात आणि महाशिवरात्र अशा सर्व कार्यक्रमामध्ये सर्व कुटुंब लांगी परिवारातील एकत्रित येऊन हा उत्सव, महाशिवरात्रोत्सव संपन्न किंवा साजर करीत असतो. आणि हे करत असताना केवळ दर्शनाकरिता येणारे जे भक्त भाविकगण आहेत त्यांची सेवा व्हावी या सेवेच्या दृष्टीनं सर्व लांगी परिवारातील कुटुंबीय आम्ही सर्व एकत्रित येतो. याची तयारी जवळजवळ 2 महिने अगोदरपासून चालू असते. मग त्याच्यात साफसफाई असेल, रंगरंगोटी असेल, रांगोळ्या काढणे असेल किंवा येणाऱ्या भक्तांना मिळणारा नाश्ता म्हणजे त्याला आपण फळाहार बोलू किंवा जेवणाची पण उत्तम सोय, त्याचबरोबर विविध ठिकाणची भजनं, महिला मंडळाची भजनं या ठिकाणी आम्ही आयोजित करीत असतो. मोठ्या उत्साहाने भक्त भाविकगण जवळजवळ 5-7 हजाराच्या दरम्यान या शिवरात्र उत्सव साजरा करण्याकरिता येत असतात. आणि ही लांगी परिवाराकडून होणारी त्यांची सेवा जी आहे आणि मिळणारं देवाचं दर्शन आहे हे पाहून सर्व चकित होतात, ते धन्यवाद देतात. खरं म्हणजे सांगायचं, भक्त भाविकगणांची सेवा होणं हे आमचं लांगी परिवाराचं आद्य कर्तव्य आहे आणि ते गेले कित्येक वर्षांपासून आम्ही या ठिकाणी साजरी करत असतो. तो मंदिराच्या पूर्वेला दिकमाळ आहे. 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशी श्री व्याघ्रेश्वर महाराजांचं अभिषेक, वरदायिनी मातेचा अभिषेक, त्याचबरोबर भजन, त्यानंतर सकाळी पहाटे आरती, त्यानंतर रुद्राभिषेक, त्यानंतर मग रुद्राभिषेक आणि आरती झाल्यानंतर भक्त भाविकगणांची दर्शनाला रांग लागते आणि त्यानुसार अगदी रांगेत सर्व दर्शन घेत असतात. आणि आमचे असणारे लांगी परिवाराचे जे स्वयंसेवक आहेत, वॉलेंटियर्स आहेत, ते अतिशय अथक परिश्रम घेऊन काम करत असतात, सेवा करत असतात. एवढंच नव्हे तर कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा गडबड होणार नाही, गोंधळ होणार नाही किंवा कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही याकडे सर्वांचं लक्ष असतं. नक्कीच या ठिकाणी येणारे जे मान्यवर असतात त्यांचा यथोचित अशा प्रकारचा आगत स्वागत केला जातो. दुसऱ्या दिवशी हा पूजेचा प्रसाद असतो, देवाची पूजा जसं आपला आता म्हणजे आपण जे महाशिवरात्रीचा उपवास करतो तो दुसऱ्या दिवशी उपवास सुटतो आपण. हा, मग तो त्याचा प्रसाद असतो आपल्या इथे. म्हणजे उपवास सोडायला भाविक येतात. भाविक येतात. त्यानंतर महापूजा असते लांगी परिवाराची. पूजा झाल्यानंतर महाप्रसाद असतो सर्वांना. नंतर मग त्यानंतर त्याच दिवशी तेलपूजन केला जातो. दुपारनंतर तेलपूजन केला जातो. अमावस्येच्या अगोदर ही काठी फिरली जाते. काठी फिरल्यानंतर मग दीप प्रज्वलित केले जातं. तिथून दीप प्रज्वलित केल्यानंतर तेच तसं तेल आणि दीप घेऊन ते जोगेश्वरीत सगळे भाविक जातात आणि तिथे पण दीप प्रज्वलित करून नंतर तिथून येऊन नंतर मग लांगी परिवार सगळे येऊन लांगी बाबाच्या समाधीवर जातात. समाधीवर जाऊन नतमस्तक होऊन त्यांची प्रार्थना करून नंतर मग कार्यक्रमाची सांगता होते. बोलतात ना की ज्या मंदिरामध्ये बोलतात ना भाविक येतात त्यांच्या एवढा विचार केला जातो की त्यांना फळाहार दिला जातो. आता महाशिवरात्रीचा उपवास असतो आपला, तर त्यामुळे आपल्या इथे फळाहार असतो, तो आपण देतो भाविकांना. त्याच्या पुढच्या दिवशी महाप्रसाद असतो जो भाविक येतात ज्यांचा उपवास असतो ते सोडायचं असतात. सत्यनारायणची पूजा असते. म्हणजे भरपूर काय काय असतं. तर तुम्ही या आणि दर्शनाचा नक्की लाभ घ्या. व्याघ्रेश्वर मंदिराची माहिती देताना खरं तर 12व्या शतकातलं मंदिर असल्याचं इथे इतिहासकारांनी सांगितलेलं आहे. पुरातत्व खात्याची माणसं इथे आली होती. त्यांनी जी नंदीची आरास आहे, नंदीची मूर्ती आहे, नंदीच्या गळ्यामध्ये असलेली वासुकींची मूर्ती, यावरून हे मंदिर 12व्या शतकात बनवलेलं आहे.
त्यानंतर ह्या इथे शिवाजी महाराज मुक्कामी राहिल्याची कथा आहे. असं आहे की सुरत लूट होऊन जेव्हा शिवाजी महाराज अंतोरा बंदरावर उतरले त्यावेळी सोनगिरीच्या इथे निजामाचा भाऊ मामा इथे सगळ्या लोकांना त्रास द्यायचा. त्याचा त्रास संपवण्यासाठी शिवाजी महाराजांनी महालमिरा डोंगर येथे मुक्काम केला. महालमिरा डोंगराच्या मंदिर परिसरामध्ये जेव्हा मुक्कामी होते त्यावेळी इथे आमचे लांगी परिवार जे आमचे जे पूर्वज होते ते इथे देवाची पूजा अर्चा करण्यासाठी रोज बाकेघरवरून वरती येत असत. महाराजांनी ते पाहिलं आणि त्यावेळी महाराजांनी या लोकांचे परिश्रम आणि त्यांची देवापोटी असलेली श्रद्धा बघून त्यांनी सहज विचारणा केली की मंदिराकरता येणारं उत्पन्न काय. तर महाराजांनी त्यावेळी इथे सनद चालू केली आणि त्यानुसार आत्ता महाराष्ट्र शासनाकडून या लांगी परिवाराकरता 14 रुपयाचे सनद वार्षिक दिवाबत्ती मिळते आणि त्याचसोबतच रायगडावरून तेल पाठवलं जायचं दिवाबत्ती करता. त्याचंच एक आता कार्यक्रमाच्या स्वरूपामध्ये असं असतं की जे महाशिवरात्रीचा जो पर्व चालू होतो तो कार्यक्रमाची सुरुवात जरी रुद्राभिषेकाने होत असेल तरी सांगता ही दीपमाल प्रज्वलित करून होते. तर दीपमाल प्रज्वलित करतात तेव्हा तो तेल जो कोणी पाठवलेला असतो तो तेल रायगडवरून पाठवलेला आहे. रायगडवरून पाठवलं असं म्हणून त्यावेळी जेव्हा जी गर्जना होते ती गर्जना पण अशी असते की हा तेल कोणी पाठवला तर शिवाजी राजांनी, हा तेल कोणी चढवला तर व्याघ्रेश्वर भक्तांनी, हा तेल कोणी चढवला तर लांगी भक्तांनी, अशी गर्जना देऊन दीपमाल प्रज्वलित केले जाते. दीपमाल प्रज्वलित झाल्यानंतर जोगेश्वरी मातेच्या इथे प्रदक्षिणेसाठी जातात. तिथे प्रदक्षिणा झाल्यानंतर मग येऊन लांगीबाबांच्या समाधीचं दर्शन घेऊन मग ह्या कार्यक्रमाची सांगता केली जाते. या कार्यक्रमामध्ये अशा प्रकारे आपला जो कार्यक्रम आहे तो होत असतो सलग 3 दिवस आणि शिवकालीन मंदिर आहे हे. तर तुम्ही नक्कीच या एकदा तरी आणि बघा इकडलं सौंदर्य आणि या दर्शन घ्या आणि फळाहार करा. आणि जर तुमचा उपवास नसेल तर तुम्ही जेवूसुद्धा शकता कारण की जेवणाची सुद्धा व्यवस्था आहे आणि भरपूर साऱ्या गोष्टी. आता तुम्ही अभिषेक बघितलाच, मी तुम्हाला दाखवला असेल. सो तुम्ही अभिषेक पण बघितला असेल तर मग बोलतात ना की खूप छान वाटतंय आणि खूप चांगलं आहे. तुम्ही या नक्की एकदा. पप्पा काय घेऊन द्याल मला? तुला तलवार गदा काय पाहिजे ती लवकर घे ना. काय मी आता पप्पांसोबत चालले यात्रेमध्ये. चल ना पप्पा आता मला काय काय घेऊन देणार आहे? गदा तलवार काय अभी पप्पा के साथ तर मग चला जाऊया. खूप परचेस कर लो ज्यादा कर दू क्या परचेस? मला सुंदर पेनी पाहिजे पप्पा, सुंदर पेनी पाहिजे. व्याघ्रेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने मी त्यांचा आभार मानत आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चप्पल हरवली का बघूया पहिला. नाही हाय 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 चप्पल आहे, चप्पल नाही हरवले, सही सलामत है चप्पल. तर आता मला सुतार पेनी पाहिजे, मला नरमवाली सुतार पेनी. पप्पा काय घेऊन देता सांगा? खेळणी काय घेऊ? काय पाहिजे? थांबा पप्पा बघते. नोट पण आहेत. तो बबल असतो नाही का, तो असा फुगवायचा, तो नाहीये. जाऊ द्या, चला आपण सुतार घेऊया. पप्पा नरमवाली, कडकवाली नाही आवडत मला. इथे आम्ही घेतोय माझी फेवरेट सुतार फेनी नरमवाली आणि इथे भरपूर सारे ऑप्शन सुद्धा आहे. खजूर आहे, ह्याला काय बोलतात साखर फुटाणा, एवढा मोठा साखर फुटाणा. आणि इथे सुद्धा हा हलवा जो मला अजिबात नाही आवडत, हा पेटा. आणि हा पण घेतली आम्ही सुतार फेनी. सुतार फेण्या एवढ्या घेतल्या जसं काय मी दुकान लावणार आहे घरी जाऊन. आणि ह्याला काय बोलतात नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. हा भरपूर वेळा मी बघते पण कधी खाल्ला, म्हणजे एकदाच खाल्ला होता पण नको, उपवास आहे माझा. इथे आहे पेटा, परत भरपूर काय काय आहे, लाडू आहे, खाजा आहे. खाजा पप्पा तुम्हाला पाहिजे खाजा? नको, आज उपवास आहे, नाही तर खाल्ला असा. माय फेवरेट. पप्पांनी मागच्या वेळी काय केलेलं माहिती आहे का? काय केलेलं? उपवास होता पप्पांचा आणि सुतार फेनी मला नरम पाहिजे होती म्हणून पप्पांनी खाऊन बघितली सुतार फेनी आणि पप्पांचा उपवास संपला.
आणि तो बबलवाला नाही आहे, बबलवाला असतं तर मी घेतलं असतं, ते फुगे होतात नाही का नळीने, तो वाला. तर मग चला आपण निघतोय आता जायला घरी. जिथून चालत आलो ना असा दम लागलाय ना मला. आणि ते बघा सगळं सामान ठेवलंय आणि मम्मी पप्पा इथे शेण्या गोळ्या करतायत. दम लागला जाम. इथे रस्त्याला सुद्धा एक शिव मंदिर आहे न्यू झालेलं, तर आपण तिथे सुद्धा जाऊया. इकडे आलेलो आहोत आपण, बघू शकता मस्त व्ह्यू बघा इकडचा, भारी ना. तुम्ही बघू शकता किती मस्त असं शिवलिंग आहे आणि पूजा चालू आहे इथे. किती मस्त वाटतंय मंदिर. आणि त्या आजूबाजूला झाडं सुद्धा लावलेली आहेत. इथे तुळस किती मस्त अशी सजवलेली आहे. आजूबाजूला मस्त अशी जास्वंदीची झाडं आहेत. परत हे झाड म्हणजे हे फूल मला आठवत नाही आहे कोणती फुलं आहेत. आणि ते बघा जास्वंदी आलेली आहे. एक मोठा जास्वंदी तुम्हाला दाखवते, सगळ्यात मोठा भव्य दिव्य जास्वंदी, मोठा फुल जास्वंदीचा. ते बघू शकता तुम्ही किती मोठा फुल आहे जास्वंदीचा. मस्त वाटतं म्हणजे असं इथून खूप छान वाटतं बघायला. तर चला निघूया आता आपण घरी जायला. तर आता आम्ही फायनली घरी पोचलेलो आहोत आणि दमलोयत भरपूर. सकाळी 2 वाजता उठून गेलो होतो आणि आता परत आलेलो आहोत. तर चला आता पुढे उपवास आहे आज पूर्ण दिवस.